नमस्कार भावांनो. कुमार रणवीर राहुलभाई पटेल अडिवले कल्याण यांचा हिंद केसरी भारत केसरी मथुरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे. मथुर आता कोणत्या मैदानामध्ये दिसणार आहे आणि मथुरचा पैरा कोण असणार आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत. तर आज बरीच चर्चा की मथुर आज बिनजोड मैदानात दिसणार आहे का, तर भावांनो नाही, आज कोणत्याही मैदानात आपल्याला मथुर दिसणार नाही. मग कोणत्या मैदानात, तर तुम्हाला माहितीच आहे या वर्षीचं पहिलंच मैदान होतंय 3 फेऱ्याचं. ते मैदान म्हणजे राजा केसरी, मौजे कलम बोरीचीवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे राजा केसरी हे 3 फेरीचं मैदान होत आहे. या मैदानात आपला मथुर 100% पळणार आहे. वार रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे. या मैदानात आपला मथुर 100% दिसेल. आणि इथे गाड्यांची किती नोंद झालेली आहे, तर आत्तापर्यंत 840 गाड्यांची नोंद झालेली आहे. म्हणजे सर्व मुंबईची बैलं आहेत ती इथे आपल्याला कर्जतमध्ये राजा केसरी मैदानात पळताना दिसतील. 84 गट होतील असं माझा अंदाज आहे. 140 गाड्या म्हणजे 84 गट नक्कीच एवढे होतील, कारण की एवढ्या गाड्या नोंद म्हणजे खूप मोठं मैदान होतं आहे. राजा केसरी हे कलम बोरीचीवाडी कर्जतचं या मैदानात आपला मथुर परवा 100% पळताना दिसेल. तर पैरा कोण असणार आहे, तर तुम्हाला हे मैदान कोणाच्या वाढदिवसानिमित्त आहे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. ते म्हणजे माननीय श्री सोनू शेठ अशोकराव भोपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे. सोनू शेठ अशोकराव भोपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान असल्यामुळे पैरा देखील मला वाटते त्यांच्या नंदीसोबतच आहे. मथुरचा पैरा म्हणजे कोण असणार आहे, मला मिळालेल्या माहितीनुसार मी एक अंदाज सांगतोय. सोनू शेठ भोपतराव यांचा जो सिकंदर आहे, सिकंदर आणि मथुर ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे राजा केसरी मैदानामध्ये. सिकंदर देखील चांगला टॉपचा नंदी आहे. 3 फेरीत देखील चांगलं नाव गाजवलं आहे. बिंदोरला देखील चांगलं नाव गाजवतोय. तोच हा सोनू शेठ भोपतराव यांचा जो सिकंदर आहे तो आपल्याला मथुरसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. तर बेस्ट ऑफ लक मथुरला राजा केसरी मैदानासाठी परवा रविवारी पळणार आहे. धन्यवाद.